सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे त्यांची प्रत्येक निवडणूक ही अतिशय सिरियसली लढत असतात। आपण जर पाहिलं तर त्यांचा जिल्हा ठाणे, या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व महापालिका, सर्वच प्रकारच्या म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समित्या असतील, सर्व ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड आहे, त्यांची सत्ता आहे। याचं कारणच हे आहे की प्रत्येक निवडणूक सिरियस घेऊन नियोजनबद्ध ते काम करत असतात आणि त्यातलाच एक पार्ट या कोल्हापूर जिल्ह्यामधले दोन्ही खासदार निवडून यावेत यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले आहेत आणि त्यातलाच एक पार्ट कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह व्हावा, निवडणुकीच्या पूर्वसंध्येला कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं, त्यांच्यात उत्साह निर्माण व्हावा, यासाठी ते स्वतः मोटरसायकल रॅलीला उपस्थित राहणार आहेत। आणि मला खात्री आहे की या 5 तारखेला सकाळी 11 वाजता दसरा चौकातून या रॅलीला सुरुवात होईल आणि यासाठी हजारोंच्या संख्येनं सर्वच आमच्या महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित राहतील। तर काय विजयाची खात्री देत आहेत आम्हाला माहित नाही, पण एक लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं ज्यांच्या गळ्यात निवडणुकीची माळ होती त्यांनी दुसऱ्याच्या गळ्यात ती माळ टाकली। त्याचं कारण काय? त्यांना पराभव वाटत होता ना, आणि म्हणून त्यांनी महाराजांच्या गळ्यात माळ टाकली निवडणुकीची। आणि मग जर असं असेल, तुम्ही स्वतः निवडणुकीची तिकीट घ्यायला तयार किंवा उभं राहायला तयार नसाल आणि दुसऱ्याच्या गळ्यात ती माळ टाकत असाल तर तुम्ही निवडून येणार आहे का? काय तुमच्या महाआघाडीचा उमेदवार इथं निवडून येणार आहे? याचं तिने आत्मचिंतन करावं। सन्माननीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन जर सन्माननीय उद्धवजी ठाकरे जर पुढे वागले असते तर कदाचित त्यांच्यावर ही वेळ आली नसती। आज ते जे काही बोलतायत ते नैराश्यातून बोलतात, सगळं हातातून त्यांच्या गेलेलं आहे। आमच्यासारखे आमदार असताना 50-50, 100-100 गुन्हे असलेले कट्टर शिवसैनिक ज्यावेळी सोडून जातात त्यावेळेला त्यांनी आजही विचार करणं गरजेचं आहे की कुठं आपण चुकलेलो आहोत। आणि अशा प्रकारे देशाच्या यशस्वी पंतप्रधानांना जर चुकीचं काय बोलत असतील तर निश्चितपणे त्यांना प्रायश्चित झालं पाहिजे, येणारा काळ त्यांना दाखवून देईल। म्हणजे मग जाहीर माफी जर तुम्ही मागत असाल अपमान केल्याची, तर परत एकदा त्यांना शाहू महाराजांची जाहीर माफी मागावी लागेल, कारण त्यांना विनाकारण निवडणुकीच्या जाळ्यामध्ये त्यांनी टाकलेला आहे आणि ते त्यांचा पराभव निश्चित आहे। मग त्यांना पराभव झाल्यानंतर माफी मागण्यासाठी परत एकदा सभा घ्यावी लागेल। निवडणुकीमध्ये 2 उमेदवारांच्या मध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात आणि म्हणून ज्या वेळेला खऱ्या अर्थानं निवडणुकीचे काही शेवटचे क्षण असतात, शेवटचे दिवस असतात, त्यावेळी आपल्या प्रचाराच्या मुद्द्यावर, मेन मुद्द्यावर आलंच पाहिजे आणि आम्ही जे काही केलेलं आहे ते आम्हाला सांगावं लागेल मतदारांना। आणि म्हणून आज आम्हाला वाटतंय की आम्हाला इतर कुठल्या गोष्टीमध्ये अडकून ठेवण्याचा जो विरोधकांचा डाव आहे त्यातून बाहेर पडून खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचं, या राज्याचा, या देशाचा विकास कोण करते त्याकडे मतदारांचं लक्ष केंद्रित करायला हवं। एक नेते म्हणले होते की काठी घेऊन उभा राहा, आम्हाला काठीची पण गरज नाही, आमचा एक बसला तरी बास आहे। आणि त्यामुळे त्यांनी सावध राहावं, पैशाचं वाटप त्यांनी करू नये।